सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11। कवी सरकार इंगळे यांना रोखठोक काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे हातकणंगलेचे प्रतिनिधी कवी सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार वाडीपीर कोल्हापूर येथे दैनिक रोखठोक व मार्शल योगा अकॅडमी कोल्हापूर संचलित महाराष्ट्र पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने रोखठोक मराठी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या संमेलनात दुपारच्या सत्रात कवी सरकार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडलं। यावेळी त्यांना रोखठोक काव्य गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी संमेलन अध्यक्ष डॉक्टर कृष्ण देवगिरी, संपादक व अध्यक्ष निवड समिती दैनिक रोखठोक, अध्यक्ष मार्शल योगा अकॅडमी कोल्हापूर सुरेश राठोड, कार्यकारी संपादक दैनिक रोखठोक, कोषाध्यक्ष माय अकॅडमी सुशील अग्रवाल, निवासी संपादक दैनिक रोखठोक, सचिव माय अकॅडमी माननीय श्री सदानंद सदाशिव, पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर, महाराष्ट्र पोलीस मित्र मुख्य संघटक सागर शेळके, माननीय श्री सचिन पाटील, मुख्य रेल्वे टीसी इन्स्पेक्टर कोल्हापूर, कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील, प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे गडिंग्लज, करवीर तालुका विभाग अध्यक्ष अनिल नंदीवाले यांची उपस्थिती होती। 1980-81 च्या दरम्यान इयत्ता 4थीला असताना माझे वर्ग शिक्षक मोठे गुरुजी नावाचे गुरुजी होते आणि टिळक जयंतीचं भाषण करण्यासाठी त्यांनी काही बालसाहित्याची पुस्तकं मला दिलेली होती। त्या वक्तृत्व स्पर्धेचं भाषण तयार करायच्या निमित्तानं ते भाषण मला माझ्या आई मी काय बोलायला नको आणि मी काय जास्त वेळ पण घेणार नाही, म्हणूनच मी सुरुवात अशी करतो, सन्माननीय मंच आणि मंच ज्यांच्यामुळे सन्माननीय आहे ते आपण सर्व आज या ठिकाणी रोखठोक मराठी साहित्य संमेलन या दैनिकाच्या वतीनं जो काय पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असेल, ज्याचा काय आहे तर शांतता देणारे व्यक्तिमत्व, घेणारे व्यक्ती जे त्यांच्या संपर्कात येतात ते खरोखर सात्विक मार्गाला लागून शांततेचा मार्ग निवडणारे व्यक्ती, निर्माण करणारे व्यक्ती ब्रह्माकुमारी याला ओळखलं जात आहे। तर ब्रह्माकुमारीच्या दिदीची इथे उपस्थित आहे, तर दिदीजींना मी ते मनोगत व्यक्त व्हायच्या आधी मी स्टेजवरती स्वागत घेण्यासाठी विनंती करतो की तिने स्टेजवरती यावे। उद्या सकाळी देतो, कमॉन 100% देतो, उद्या 11 वाजता पाठवतो देतो गाडीचं। ओळख आपण आपल्या शब्दात करून द्यावी। धन्यवाद, धन्यवाद सहयोगिता। प्रथमतः मी उपस्थित सर्व मान्यवरांचे
या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने स्वागत करते. आपले जे मुलाखतकार आहेत आपल्याकडे त्यांचा अल्प परिचय मी तुम्हाला देते. तर माणसातला उठून दिसणारा माणूस, शिक्षक असून सुद्धा विचारवंत, शिक्षक आणि विचारवंत, त्याचबरोबर समाज चांगलं काम केलं त्यांचा सन्मानाचा कार्यक्रम असेल तो पूर्ण दिवसभर आपण पूर्ण करणार आहोत. त्या अगोदर ज्या ज्या सन्मान्य व्यक्तीने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनासुद्धा आम्ही तंतोतंत पाळायचा प्रयत्न करू. आमच्या रोखोकच्या वतीनं हे पहिलं वैध संमेलन आहे, त्यामुळं थोडासा गोंधळ म्हणजे कसं झाला की आम्ही जे टायमिंग ठरवलं होतं ते आता तुम्हाला माहितीच आहे की माननीय मंत्री महोदयांच्या व्यस्ततेतून ते आम्हाला पूर्ण करता आलं नाही, त्यामुळे थोडासा वेळ झाला. त्याबद्दल मी रोखोकच्या वतीनं तुमची क्षमा मागतो आणि तुम्हाला जास्त वेळ थांबायला लागले त्याबद्दलही तुम्ही क्षमा मागतो, कारण वेळेनुसार कार्यक्रम होणं फारच गरजेचं असतं, वेळेला जास्त महत्त्व आहे. पृथ्वी ही शेषपण्यावर नसून श्रमिकांच्या तळहातावर आहे असे सांगणाऱ्या लोकशाहीराला वंदितो त्याला, अरे वंदितो त्याना, शाहिरांना भाऊ साठ्याना, महाराष्ट्र भूषा चरणा, हा मुजरांना भावना, हा मुजरांना भावना, लोकशाही राणान शिष्य ते जाणान, वारस ते माना. कुणाचे वारस? ओ ज्योतिराव भीमरावांचे खास आणि अन्याय गुलामगिरी विरुद्ध लढण्यास